ते दशपर्णी अर्क म्हणजे नक्की काय असतं, ते कसं बनवतात? दशपर्णी अर्क म्हणजे जे पानं येतं जे ढोर खात नाही, जसे आपले सीताफळाचं पान ढोर खात बरोबर, बरेच नाही, बेसरमीचं पान ढोर खात नाही, लिंबाचं पान ढोर खात नाही, याचे 5-5 किलो पानं आणायची, एका 200 लिटरच्या ड्रम मध्ये ते पाणी टाकायचं, त्या पाण्यात ते 8 दिवस घोळायची, घोळ्यानंतर त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यात उतरते आणि ते वस्त्रगाळ करायचा आणि त्यातून फवारे करायची. त्यातून तुमच्या आळ्या मरणार नाहीत, परंतु आळ्या अपंग होतात, ते खाऊ शकत नाही, म्हणजे नुकसान नाही करू शकत, नुकसान मरत नाहीत पण नुकसान होत नाही, ते अपंग होतात आणि त्याची जी अंडे द्यायची जी क्षमता असते ती तिथून नष्ट होते, म्हणजे तिथून पुढे आळी येत नाही. आणि या मुळगावचे जे मित्रकीड असतात दशपर्णी अर्कामुळं किंवा आपण जीवामृत आहे, जीवामृत फवारतो आम्ही, त्या जीवामृतामुळे जे मित्रकीड आहेत जी या रासायनिक मुळे व पेस्टिसाइड मुळे मित्रकीड आपल्या जमिनीतून संपले, ते मित्रकीड तिथे येतात आणि त्या मित्रकिडी ते दुश्मन जी किडी पिकाची ते खाऊन घेतात, त्यामुळं उत्पन्नावर कोणताच फरक नाही, काहीच नाही. फक्त एवढं आहे की आपला जो खर्च आहे फवारण्याचा आणि खताचा तो आमचा 100% कमी झालेला आहे, 0 बजेट खर्च आहे.